ये प्रिया बैस. काय आज महाराजांचं दर्शन छान झालं ना? हो हा. आजोबा, मी डोळे बंद करून विचार केला ना की मला वाटतं मी गजानन महाराजांच्या मंदिरात आहे. अरे वा, चांगलं आहे. म्हणजे एकाग्र बुद्धी असण्याचं हे लक्षण आहे. साधू संतांच्या अंगी हा गुण असतोच असतो. त्यामुळे ते एका जागी असले ना तरी दूरवर असलेल्या कुठल्याही मनात आलेल्या व्यक्ती काय करत आहेत हे ते बरोबर ओळखतात. हो आजोबा. हो ना. अगं, ही दिव्यदृष्टी साधू संतांनाच लाभते, जशी आपल्या गजानन महाराजांकडे होती. मी तुला बापूराव म्हणजे गजानन महाराजांचे परमभक्त अकोल्याला राहायचे, त्यांच्याकडे मुक्कामाला महाराज गेले होते. महाराज, व्यंकट, इथे बसून आपण कोणाला पाहताय? तुमच्या सहवासात राहून मला हळूहळू कळायला लागलंय की तुमची जेव्हा अशी समाधी लागते ना तेव्हा तुमचा देह इथे असतो, पण तुमचा आत्मा परगावातल्या कोणाला तरी पाहत असतो. नवे नवे तो त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो, त्याला भेटतो, त्याच्याशी बोलतो. आता कुठे आहात आपण? कोणाला पाहताय महाराज? मूर्तीच्या जवळ कुरुम गाव आहे, माहीत आहे ना तुला? हो महाराज. त्या कुरुम गावी मशिदीचं बांधकाम चालू आहे, ते पाहतो आहोत आम्ही. महाराज, महताब अशा नावाचा एक यवनी संत आहे. त्याचा मुक्काम सध्या कुरुम गावी आहे. त्याच्या देखरेखीखाली या मशिदीचं बांधकाम चालू आहे. बरं, मग? त्या महताबशाला आम्हाला भेटण्याची इच्छा आहे. ती त्याने बापूरावाजवळ व्यक्त केली आहे. मग निरोप पाठवून बोलवून घेऊ का त्यांना? नको, आम्ही स्वतःच बापूरावांच्या घरी जाऊ. त्या तिथे आमची भेट होईल. आणि 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 काय महाराज? महतावशाच्या हातून मोठं कार्य घडून आणायचं आहे. ते कोणतं हे त्यालाही माहीत आहे, पण ते तो मनावर घेताना दिसत नाही. आपण यवनी संत आहोत या जाणीवेचा कोश त्याच्या मनात निर्माण झालाय आणि या कोशातच तो गुरफटून राहिलाय. त्याला त्या कोशातून बाहेर काढण्यासाठी माझ्या पांडुरंगाने मला आदेश दिलाय. व्यंकटा, मग तिथे जाण्याची मी व्यवस्था करतो. मी येतो सोबत. नको, आम्ही एकटेच जाऊ. महाराज, लांबचा प्रवास आहे, कोणीतरी सोबत असायला हवं नाही का? पांडुरंगाची सोबत आहे मला, आणखीन कुणाची सोबत कशाला हवी मला? व्यंकटा, अरे संसारी माणूस आहेस तू. असा माझ्या मागे मागे फिरलास तर संसाराकडे दुर्लक्ष होईल तुझं. व्यवसायाचं नुकसान होईल. तू संसारात राहून परमार्थ साधायला हवास. पांडुरंगाची इच्छा असेल तेव्हाच आम्ही तुझी सोबत मागू. जशी आपली इच्छा महाराज. जा, बापूरावांच्या घरी जाण्याकरता बैलगाडीची व्यवस्था कर. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. यावं, बसावं महाराज. या गरिबाच्या झोपडीला आपले चरणस्पर्श होताच ती श्रीमंताची झाली महाराज. बापूराव, मनाची श्रीमंती खरी ती तुझ्याजवळ आहे. ती नीट जपून ठेव. आपला कृपा आशीर्वाद आहे महाराज. गण गण गणात बोते. महाराज, प्रवास ठीक झाला ना महाराज? उत्तम झाला. आगगाडी काही आम्हाला मानवत नाही.
बैलगाडीच बरी. भास्कररावांची न्यायालयीन कचेरीत फजिती झाली असं ऐकलं होतं आम्ही. तुम्हाला मलकापुरात जाण्याची इच्छा नसतानाही भास्कररावांनी आग्रह धरला. तुम्हाला गृहीत धरून यजमानांना परस्पर कळविले मी महाराजांना घेऊन येतो म्हणून. त्याची शिक्षा ठोठावलीत ना भास्कररावांना. बापूराव, तू तर सगळंच जाणतोस. आपली कृपा आहे महाराज. आपल्या वागण्यातून मी बोध घेत असतो. उगाचच का मी तुम्हाला गुरु माऊली मानतो महाराज. बापूराव, महाराज यवनी महताबशा मशिदीच्या बांधकामासाठी कुरुंगावी मुक्कामी आलाय ना. होय महाराज. त्याची आम्हाला भेटण्याची इच्छा आहे. होय महाराज. तुम्ही अकोल्यात आलात की मी मेहताबशांना कळवावं असं सांगितलं होतं त्यांनी मला. मी माणूस देखील धाडले त्यांच्याकडे तुम्ही येणार असल्याचा निरोप घेऊन. महताबशा त्रिकाल ज्ञानी आहे असं तो सर्वांना सांगतो. नाही, तो आहेच त्रिकाल ज्ञानी, पण ते त्याने आपल्या तोंडून का सांगावं. अशा संतांच्या तोंडून निघालेले शब्द बोध घेण्यासारखे असले तरी अशा शब्दांना अहंकाराचा दर्प येतो. यावर मी काय बोलावं महाराज. तो अधिकार तर आपलाच आहे. आपण बसावं. मी आपल्या स्नानाची व भोजनाची व्यवस्था करून आलो. गण गण गणात बोते. महताबशा, तू पाहतोयस ना, आम्ही आलोय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मेरा खुदा, मेरा गजानन, मेरा गजानन अकोला तशरीफ लाया है. मुझे उसे मिलने जाना होगा. पुढे ते हुकूम करतील तसंच. या खुदा. महाराज, मेहताबशांना भेटावं याच उद्देशानं आपण आला आहात ना. अकोल्यात सगळं आजबेल आहे ना बापूराव. होय महाराज. बच्चूलाल कसा आहे. तो ठीक आहे. आपला स्मरण करत असतो. पोचला पोचला पोचला. कोण? कुठे पोचला? आम्ही आलो हा निरोप घेऊन. तू ज्या माणसाला कुरुंगावी पाठवला होतास तो माणूस कुरुंगावी पोहोचला. आता त्याची गाठ महताबशाशी पडेल. निरोप मिळण्यापूर्वीच महताबशा यायला निघाला आहे. महाराज, आपल्याला दिसतायत ते? हो, महताबशा दिसतो आहे आणि त्याच्या मनातला सुप्त अहंकारही दिसतो आहे. मशीद बांधून श्रेय घेण्याची लालसा दिसते त्याच्या मनात. महाराज, महताबशा फार मोठा संत ठरू शकतो भविष्यात, पण त्याने अहम मात्र दूर ठेवायला हवा. अहम ब्रह्मास्मी म्हणण्याचा अधिकार अजून त्याला प्राप्त झालेला नाही. ती उंची त्याने गाठलेली नाही. तो आला की समज देतो त्याला. त्याचं पुढचं कार्य पंजाब प्रांतात घडवायचं आहे. आपण मेहताबशांना पंजाबात पाठवणार आहात महाराज? मी नाही, माझ्या निमित्ताने त्याचा खुदा त्याला आदेश देणार आहे. तुमच्या निमित्ताने त्यांचा खुदा? खुदा म्हणजे तोच, तू ज्याला देव मानतोस तो. तुम्हीच माझे देव आहात महाराज. मग मीही तुझा खुदा असलो पाहिजे. मी तर हिंदू आहे महाराज. मी तुम्हाला कसं खुदा म्हणू? मन पापाचं धनी होणार नाही. मनातला भाव महत्वाचा. भाव तेथे देव, भाव तेथे खुदा. आपला धर्म आपलाच असतो बापूराव, पण दुसऱ्याचा धर्मही आपलाच. असं जर का मानून चालला माणूस तर जाती धर्माच्या नावाखाली कधीच तंटे होणार नाहीत. हीच शिकवण द्यायला महताबशाला पंजाब प्रांती जावं लागणार आहे बापूराव.
मेहताब शाह बाबा, मैं हूं मेहताब शाह। मेहताब शाह बाबा। अल्लाह करम करे, गजानन महाराज के चरणों में हो, वही रहना। हो बाबा, बापूराव साहेबांनी निरोप धाडलाय. जानता हूं, गजानन महाराज अकोल्यात आलेले आहेत आणि त्यांच्याच भेटीला आम्ही निघालो आहोत. आपण माझ्याबरोबर चलावं बाबा, मी गाडीची व्यवस्था केली आहे. व्यवस्था करणारा तू कोण? बाबा, सगळं काही तोच करतो, आपण फक्त त्याच्या हुकमाचे ताबेदार. हो बाबा, क्षमा असावी. चलो, गजानन महाराज मेरा इंतजार कर रहे हैं. चलो चलो चलो. यावं मेहताब शाह बाबा, यावं, बसावं आपण. महाराज इथे आले आहेत, तुम्ही आधीच ताडलत? मी माणूस धाडलं होतं महाराज इथे आलेत म्हणून, पण त्याआधीच तुम्ही कुरुम गावातून निघालात महाराजांच्या भेटीला. तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे बाबा. हा मेहताब शाह खुदाची सेवा करतो ते उगाच का? कुरुम गावातील मस्जिद माझ्यातून पूर्ण व्हावी अशी खुदाची मर्जी आहे ते उगाच? बापूरावजी, आमचे महाताब शाह बाबा त्रिकाल ज्ञानी आहेत. हे कोणी ठरवलं? महाराज, 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 मला माफ करा महाराज, माझी चुकी काय झाली महाराज? महताब अशा, तू स्वतःला त्रिकालज्ञानी समजतोस ना? मग तुला तुझ्या नावाचा अर्थ माहित नाही? महाराज, महताब म्हणजे संयमी, पण तू तर संयम सोडून तुझ्या संतत्वाचा डांगोरा पिटतोयस. कुठला आला हा अहंकार? संतानं अहंकार बाळगणं हा दोष आहे. हा त्वरित काढून टाकला नाहीस तर भविष्यात तुझ्या अनुयायांची तू दिशाभूल करशील आणि स्वतःला देव म्हणवून घेणाऱ्या साधूप्रमाणे तू शूद्र ठरशील. महाराज, महाराज, माझी चुकी झाली महाराज, मी भटक गया था, परंतु तुमची आणि माझी भेट होणार हे मी जाणलं होतं महाराज, आणि तुम्ही मला पुन्हा योग्य मार्ग दाखवणार हे देखील मी जाणलं होतं. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची होती. जसं मातेने मुलाचा कान पिळल्याशिवाय त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही महाराज. महताब अशा, महाराज, महताब अशा, महाराज, महताब अशा, तू संत आहेस ह्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, पण जो अधिकार तुला खुदाने दिला आहे त्या अधिकाराचा सदुपयोग करतोयस असं मात्र दिसत नाही. माफी असावी महाराज. माफी कुणाची मागतोस महताब अशा? माफी खुदाची माग, पांडुरंगाची माग. ते दोघे ईश्वर आहेत. ते ईश्वरी तत्व देऊन तुला भूलोकी अवतार घ्यायला लावला ते कशासाठी? महाराज, कुरुम गावी तुझ्या पुढाकाराने मशीद बांधली जाते, याचाच टेंभा मिरवीत राहिलास तर तुझ्या हातून कधीही समाजकार्य होणार नाही. जी महाराज, यापुढे कसं वागावं हे तुम्ही मला आदेश द्या. अहो, तुमचा आदेश म्हणजे माझ्या खुदाचा आदेश आहे असं मानून मी त्याचं पालन करीन महाराज. असं म्हणतोस तर मग ऐक, तुझ्या कुरुमगावच्या मशिदीच्या बांधकामाची चिंता सोड. ते बांधकाम आम्ही पूर्ण करून घेऊ. तू पंजाब प्रांती जा, तेथे सर्व धर्मियांसाठी विधायक कार्य कर. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, बच्चूलाल आलेत आपल्या भेटीला. ये बच्चूलाल.
महाराज, बच्चूलाल, अरे बोल, संकोच करू नकोस. महाराज, आपण माझ्या घरी भोजनास यावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. यांना ओळखतोस? होय, मेहताबशा बाबा. महाराज, आपल्या पवित्र चरण स्पर्शाने माझं घर पावन होईल. आम्ही येऊ. खरंच महाराज. महाराज, महाराज. पाहिलंस, तुला पंजाब प्रांतात जाऊन जे कार्य करायचं आहे तेच कार्य मला इथे राहून करावं लागत आहे. महाराज, आपण माझ्या घरी भोजनाचं निमंत्रण स्वीकारून मला धन्य केलं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आपला पाहुणचार करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्यच समजतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आपल्यासारख्या थोर संतांच्या पदस्पर्शाने माझ्या घराला मंदिराचं स्वरूप लाभेल. गण गण गणात बोते. बच्चूलाल, जी महाराज. भोजनाला विलंब होईल असं दिसतंय. महाराज, भोजन तयारच आहे, आपण यावं. काय झालं महाराज? आपण उतरावं खाली. नाही बच्चूलाल, आम्ही गाडीतून खाली नाही उतरणार. महाराज, तू विनंती केलीस म्हणून आम्ही इथवर आलो, पण आम्ही तुझ्या घराला पदस्पर्श करणार नाही आणि भोजनही घेणार नाही. पण का महाराज? माझ्याकडून काय असा अक्षम्य अपराध घडला म्हणून तुम्ही माझ्या घराला पदस्पर्श करण्याचं नाकारताय महाराज? बोला महाराज, बोला. बच्चूलाल, तू आम्हाला घरी येऊन भोजनाचं निमंत्रण दिलं त्यावेळी दुसरं कोण होतं? मेहताबशा बाबा. मेहताबशा यवनी संत आहेत, हे जाणतोस ना तू? होय महाराज. म्हणून तू तुझा भाव केलास. मेहताबशा यवनी संत आहेत म्हणून त्यांना तू निमंत्रण दिलं नाहीस, होय ना? महाराज, त्यांच्या येण्यानं तुझं घर अपवित्र झालं असतं, कारण ते यवनी मुसलमान आहेत, असंच ना? होय महाराज. मग आम्हालाही तू यवनी मुसलमान समज आणि तुझ्या घरी घेऊन जाऊ नकोस. आम्ही माघारी बापूरावाच्या घरी जातो. महाराज, महाराज, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. मी आत्ताच मेहताबशा बाबांना बोलावणं धाडतो. नाही, ज्या गाडीतून तू आम्हाला इथे घेऊन आलास त्याच गाडीतून आमच्यासह महताबशा इथे येतील आणि त्यांना सन्मानाने इथे आणलं जाईल. महाराज. होय बच्चूलाल, तुला मनापासून मान्य असेल तर सांग, नाहीतर इथूनच आम्ही माघारी जातो. नाही, नाही, नको महाराज. महाराज, तुम्ही माझी चूक माझ्या लक्षात आणून दिलीत. धर्माच्या आधारावर असा दोन संतांच्या मध्ये भेदभाव करायला मी नको होता. मी स्वतः चलतो तुमच्याबरोबर. मेहताबशा बाबांची क्षमा मागतो आणि त्यांना सन्मानानं भोजनाचं निमंत्रण देतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज. महाराज जात पात धर्म यात कधीही भेदभाव करत नसत. माणुसकी हाच खरा धर्म आहे असं महाराज मानत असत. त्यामुळे मेहताबशा पंजाबला निघून गेल्यावर त्यांचं मशिदीचं अपूर्ण राहिलेलं काम महाराजांनी पूर्ण केलं. असे होते आपले गजानन महाराज. खऱ्या योगी पुरुषालाही अहंकारापासून दूर राहावं लागतं, तर तुम्हा आम्हा सामान्य माणसांचं काय?